हॅलो गाईज, सो कसे आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत ना? असणारच. सो आज आम्ही आलोय लालबागला पूर्ण गणपती दर्शनासाठी. जेवढं होईल तेवढं मी गणपती दर्शन करणार आहे. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन लालबाग झाली की परेल सुद्धा घ्यायचंय. सो बघू कसं होत आहे तसं. सो खूप एक्साइटेड आहे. बोला मॅम. मॅम काहीच नाही बोलत. मॅम फक्त ट्रेन मधून झोपा काढून आल्यात बस. सकाळी आम्ही 4:30 वाजता निघून 5 वाजता CST ची ट्रेन पकडली. 1-1.5 तासात आम्ही करिअर स्टेशनला पोहोचलो. आम्ही फर्स्ट करिअरच्या कैवारीचे दर्शन घेतले, जे स्टेशन पासून अगदी 2 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर आहे. इथली मूर्ती खूप सुंदर आणि भव्य आहे आणि डेकोरेशन पण खूपच सुंदर आहे. आता आम्ही निघालोय मुंबईच्या राजाचे दर्शन करायला, जे गणेश गल्लीमध्ये आहे. इथे पास सुद्धा मिळतात, ते पण पर पर्सन फक्त आणि फक्त 20 रुपयामध्ये. तर तुम्ही पास घेऊन सुद्धा आतमध्ये जाऊ शकता. यावेळी इथे श्री रामेश्वर टेम्पलची थीम उभारण्यात आली आहे. एंट्री करताच तुम्हाला समोर नंदी विराजमान दिसतील आणि त्यासमोरच शंकर भगवानची पिंड आहे. या वर्षीचं डेकोरेशन मंडळाने खूप सुंदर आणि युनिक केलं आहे. तर म्हणजे आताच आमचं दर्शन करून झालंय मस्तपैकी. आणि जिथे पूर्ण रामेश्वर मंदिराची थीम आहे आणि बाप्पाचं दर्शन घेऊन तो खरंच खूप प्रसन्न वाटतंय. आणि सकाळी आम्ही गेलो तेव्हा गर्दी पण खूप कमी आहे. आम्ही सकाळी 4 वाजता घरातून निघालोय, तर आता आम्ही ते 6 वाजता पोहोचलोय. आणि तरी पण इथे गर्दी आहेच आहे, पण त्यामुळे थोडी कमी गर्दी आहे. आणि आता जस्ट आमचं बाप्पाचं दर्शन झालंच आहे मुंबईच्या राजाचं, ते गणेश गल्लीमध्ये आहे. आणि आता तर चाललोय आम्ही पुढच्या बाप्पाच्या दर्शनाला. तर तुम्ही बघू शकता लालबागच्या राजाचं एंट्री गेट किती मोठं, भव्य आणि सुंदर आहे ते. सकाळी आल्यामुळे गर्दी खूपच कमी होती, त्यामुळे 2-3 तासात आमचं मुखदर्शन झालं. बाप्पाला बघता सगळा थकवा आमचा दूर झाला आणि खरंच खूप प्रसन्न वाटलं. बाप्पाच्या अंगावर 15 ते 20 करोडचं सोनं आहे. तर आता आपण चाललोय चिंचपोकलीच्या चिंतामणीकडे. सकाळी सकाळी कमी गर्दी असल्यामुळे बाप्पाचं मुखदर्शन 10 ते 15 मिनिटात झालं. या वर्षी बाप्पा छत्रपती संभाजी महाराजांच्या रूपात आहेत. मूर्ती खूपच सुंदर आणि मोहक आहे. तर मंडळी आता त्यांचं चिंचपोकलीच्या राजाचं दर्शन झालंय. आम्ही तर मुखदर्शन घेतलं बिकॉज खूप गर्दी होती, खूप जास्त. सकाळचे 7 वाजले तरी एवढी गर्दी आहे, तर आम्ही रांगेत थांबलोच नाही, मुखदर्शन घेऊन निघालो. आणि आता आम्ही चाललोय काळा चौकीला, तिथे बाप्पाचं दर्शन घेऊया. या छोट्याशा गल्लीतून आतमध्ये एंट्री करताच तुम्हाला नंदी दिसतील. यावर्षी इथे मंदिराची थीम केली आहे. इथली मूर्ती खूपच अट्रॅक्टिव्ह आहे. या वर्षीचे इथले बाप्पा शंकर रूपात आहेत. नंतर आम्ही गेलो तेजूकाळ्याच्या राजाचे दर्शन करायला. गणेश गल्लीच्या अपोजिट साइडला तेजूकाळ्याचा राजा आहे. इथे तर अजिबातच गर्दी नव्हती. इथली मूर्ती पण खूप सुंदर आणि भव्य दिव्य आहे. परेल स्टेशनवरून या साईडला आले की तुम्हाला लाईनशीर गणपती भेटतील, ते पण परेलचे. ते पण खूप सुंदर सुंदर मूर्ती आहेत. फर्स्ट आम्ही बघितलं परेलचा राजा. या वर्षी बाप्पा राम रूपात आहे. मूर्ती राम रूपात खूपच सुंदर दिसत आहे आणि खाली वानर दगडावर राम रिहून समुद्रात टाकण्याचा देखावा दाखवला आहे. बाहेरच राम मंदिराचा देखावा सुद्धा केला आहे. सेकंड
आम्ही गेलो परेलच्या लंबोदरकडे. या वर्षी राजा ज्योतिबा देवाच्या रूपात आहे. हातात तलवार आणि पाठीमागे घोडा अशी सुंदर आणि भव्य दिव्य मूर्ती आहे. नंतर आम्ही गेलो परेलच्या विघ्नहर्ताचे दर्शन करायला. या वर्षी इथे तुंबाड मूवीची थीम केली आहे. देवाच्या एका साईडला गुफा तर एका साईडला देवीची मूर्ती आणि समोरच विहीर आहे. या देखाव्यातून मंडळाने खूप सुंदर संदेश द्यायचा प्रयत्न केला आहे, जसे की गणपती बाप्पा म्हणजे विघ्नहर्ता, जे लोभासारखे अडथळे आपल्या जीवनातून दूर करतात. इथे बाप्पाची मूर्ती एका पायावर बॅलन्स करून माशावर उभी आहे. नंतर आम्ही गेलो इंस्टाग्रामवर ट्रेंडिंग असलेल्या परळच्या महाराजाकडे. इथली मूर्ती 40 डिग्रीवर बॅलन्स केली आहे. तर बघताना असं वाटतंय की बाप्पा खरोखर राक्षसांना मारत आहे. बाप्पाच्या एका बाजूला देव तर एका बाजूला राक्षस आहे. आणि ही मूर्ती बघून तर मला खूपच छान वाटलं. इथे तर तुम्ही नक्कीच व्हिजिट करा, कारण की परेलचे बाप्पा ह्यावेळी खूपच युनिक आहेत आणि इथले सगळे देखावे पण खूपच सुंदर आहेत. तर मंडळी आता मी जस्ट घरी आलोय. आता वाजलेत 12 आणि आम्ही सकाळच्या 5 वाजता निघालेलो घरातून. तर तुम्ही विचार करू शकता किती फास्ट दर्शन झाले आणि किती लवकर झालंय ते. तुम्ही जेवढं सकाळी लवकर जाल तेवढं तुमचं दर्शन पटकन होईल, लवकर होईल आणि तेवढं तुला गर्दी पण कमी मिळेल. तर लोक तर खूप लवकर जातात 3-4 वाजता. आम्ही तरी लेट निघालोय 5 वाजता आणि लवकर घरी आलोय 12 वाजता. तर तुम्ही विचार करू शकता किती मस्त दर्शन झालं, किती फास्ट झालंय ते. आणि तिथे पास पण आहेत, ते अगदी 20 रुपयाला आहेत पर पर्सन. सो गेल्या वेळी तर पास होते 50 रुपयाला, पण यावेळी पास पण खूप स्वस्त आहे, ते पण 20 रुपये पर पर्सनला आहे आणि त्याने पूर्ण लवकर दर्शन होत आहे. सो तुम्ही ते पण घेऊ शकता. आणि आधी आम्ही फिरलो पूर्ण लालबाग, मग चिंचपोकी, मग परेल. तर पूर्ण आम्ही चालतच फिरलोय, नो टॅक्सी एनी, कारण की जवळच आहे सगळं, अजिबात लांब नाहीये. त्याच्यामुळे खूप छान दर्शन झालं एवढ्या कमी वेळात ते पण. आणि लालबागला जाऊन खरंच खूप छान वाटलं, बिकॉज तिथे माझं पूर्ण लहानपणीचं पूर्ण बालपण गेलंय माझं. तिथे माझ्या आजी आजोबांच्या आठवणी खूप काही आहे. तिथे खूप काही डेव्हलप झालंय. जिथे आमची बिल्डिंग होती तिथे खूपच डेव्हलप झालंय. सो तुम्ही लवकर तिथे जाऊ शकता, बाप्पाचं दर्शन घेऊ शकता. आणि तुम्हाला कसं वाटलं, तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. सो आता पुरतं बाय आणि भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.